नमस्कार. साधारणपणे असं म्हणतात की प्रत्येक कार्याची किंवा कर्माची, कोणत्याही कर्माची सुरुवात ओंकाराने करावी. त्याचप्रमाणे विष्णू सहस्त्रनामाची सुरुवातसुद्धा ओम या अक्षरानेच होते. मग जाणून घेऊया आपण काय आहे हा ओम, ओमचं महत्त्व काय आहे हे जाणून घेण्यासाठी असं म्हणतात, ओम इति एकाक्षरम ब्रह्म, म्हणजे ओम हे अक्षर ब्रह्म होय. ओंकार म्हणजेच परब्रह्म. आणि सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळीस प्रथम ओंकार हा प्रणव प्रकट झाला. ईश्वराचे ज्याच्यामुळे प्रकर्षाने पुन्हा पुन्हा स्तवन होते तो प्रणव, म्हणजेच ईश्वर ओंकाराच्या योगाने प्रकर्षाने स्तवला जातो, म्हणून ओंकारालाच प्रणव असे म्हणतात. परमात्म्याला प्राणाने केलेला प्रणाम म्हणजे प्रणव. आणि ओंकार हे सर्वाचे मूळ आहे. ओंकार हा परमात्म्याचा म्हणजेच ईश्वराचा अनाहत असा घेतलेला हुंकारच आहे. आता बघा, ओम मधील अ, उ आणि म ही जी 3 अक्षरं आहेत ती अनुक्रमे उत्पत्ती, स्थिती आणि लय दर्शवतात. तसेच ओम म्हणजेच सत्व, रज आणि तम यांची साम्यावस्था. आपण बहु व्हावे असा सृष्टी उत्पत्तीचे वेळी परमात्म्याने जो संकल्प केला त्या विश्वाच्या उत्पत्तीची सुरुवातही ओमच्या उच्चारणाने झाली. आता कठोपनिषदात यमराज नचिकेतला उपदेश करण्यास सुरुवात करताना प्रथम म्हणतात, सर्व वेद जे प्राप्त व्हावे असे मानतात, सर्व प्रकारची तपे जे मिळावे म्हणून आचरली जातात, ज्याच्या प्राप्तीच्या इच्छेने लोक गुरुगृही राहून ब्रह्मचार्याचे आचरण करतात, ते हे ओम तत्व. ओंकाराचे महत्त्व सांगताना मांडुक्य उपनिषदात म्हटले आहे, ओंकार हे अक्षर सर्व आहे. भूत, वर्तमान, भविष्य हे सारं ओंकारच आहे. या त्रिकालाच्या पलीकडे सुद्धा सर्व ओंकार आहे. तर तैत्तरीय उपनिषदात म्हणतात, ओम हे ब्रह्म आहे, ओम हेच सर्व जग आहे, ओंकारानेच संमती दिली जाते. यज्ञात ओंकाराने स्तोत्र म्हणण्यास मान्यता आणि स्वीकृती दिली जाते. अग्निहोत्र होम जो आपण करतो तोही ओंकार म्हणूनच केला जातो. ब्राह्मण प्रवचनाला ओंकार म्हणूनच सुरुवात करतो. वेदारंभ ओंकारानेच केला जातो आणि ओंकारानेच ब्रह्माला प्राप्त करता येते. तर आपल्या ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात ते बघूया. सर्वांचे मूळ असणाऱ्या आणि वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणाऱ्या श्री ओंकारा तुला नमस्कार असो. स्वतःला स्वतः जाणण्यास योग्य असणाऱ्या आणि सर्वव्यापी अशा आत्मरूपी ओंकारा तुझा जय जयकार असो. भगवद्गीतेमध्ये भगवान काय म्हणतात ते बघूया. ते म्हणतात, ओम या एकाक्षर ब्रह्माचा जप करीत आणि माझे स्मरण करीत जो देह सोडून जातो त्याला उत्तम गती मिळते. आता गंमत बघा, ओम या एकाक्षर ब्रह्माचा जप करायचा आणि स्मरण मात्र भगवंताचं करायचं. याचा अर्थ लक्षात येतोय का? ओम म्हणजेच भगवान श्रीकृष्ण, म्हणजेच भगवान विष्णू. तेच भगवान श्रीकृष्ण 10व्या अध्यायाच्या शेवटी म्हणजेच विभूती योगामध्ये म्हणतात की ओम हे विष्णू सहस्त्रनामाचे अतिसंक्षिप्त रूप आहे आणि ते जाणले की झाले. परंतु ओमचे स्वरूप आपल्यासारख्या सामान्यांकडून आणि अज्ञान्यांकडून कसे काय जाणले जाणू शकणार? त्यामुळे आपल्याला विष्णू सहस्त्रनाम वगैरे याचा जप करावा लागतो. आता
ज्ञानेश्वर माऊली म्हणतात त्याप्रमाणे स्वधर्मानुसार करावी लागणारी सर्व कर्मे जड आहेत, म्हणजेच बंधनात पाडणारी आहेत, दुःख देणारी आहेत. पण तीच कर्मे जर आपण ओमच्या उच्चाराने सुरुवात केली तर बंधनकारक न ठरता त्याच्या योगाने मनुष्याला मुक्ती मिळते. आणि म्हणून याची योजना कर्माच्या आधी, मध्ये आणि शेवटी करावी. आहे ना सोपा मार्ग? तर जास्त विचार न करता शिष्य भावनेने आपण या ओंकारालाच शरण जाऊ, बोध करवण्याची प्रार्थना करू आणि आपल्या महत्त्वाच्या विषयाला, मुख्य विषयाला, सहस्त्रनामांच्या चिंतनाला सुरुवात करू. धन्यवाद.